फिल्डिंग अगदी सुंदर सजवली आहे त्या ठिकाणी सर पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण पाहतोय. मिड ऑफ कव्हर पॉइंट स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण मात्र सजवलं गेलंय आणि इथे मात्र आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलच्या बाहेर अगदी आपण जर पाहिलं तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये संजय साळुंखेला आपण पाहतोय. त्यानंतर आपण जर पाहिलं तर कव्हर डीप कव्हरला आपण पांडुरंग साळुंखे यांना पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती दिनेश साळुंखे गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं पॉवर प्लेचं षटक शिमडी संघाकडून हाताळत असताना लेफ्ट हँड फलंदाज आपण पाहतोय मंगेश स्ट्राईक वरती आहे. पहिला चेंडू दिनेश यांचा मार्गस्थ गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकाल. पहिला चेंडू स्लोअर पल्सचा चेंडू होता त्या ठिकाणी पहा वैभव होते चुकी झाली. थ्रोची मागणी होती गोलंदाज थोडासा निराश. कदाचित हा थ्रो गोलंदाजच्या हातात आला असता तर कदाचित इथे मात्र अडथळा आला असता परंतु सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये एक धाव मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. एका धावेने आपल्या संघाचं खातं देखील खोललं जात आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. दिनेश मात्र फील्ड ची सजावट करत असताना आपण पाहतोय दिनेश साळुंखे थोडस लेफ्ट हँड आणि राईटी फलंदाज आपण पाहतोय. या ठिकाणी आशिष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. कॉम्बिनेशन अगदी चांगला आहे परंतु थोडंसं फिल्डिंग मध्ये चेंजेस आपल्याला परिवर्तन करताना पाहायला मिळते. दिनेश पहिला चेंडू टाकलाय. दुसरा चेंडू फटका चांगला आहे पॉइंटच्या डोक्यावरून त्या ठिकाणी चेंडूला पाठवलंय. किती धावा मिळतील तोपर्यंत पाहायला मिळेल. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चेंडू सातोय अगदी टन येतोय. या ठिकाणी श्रीदत्त चषक 2024 मध्ये चौकार 4 धावा आणि या 4 धावे बरोबर संघाचं धावफलक 5 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळेल. अगदी भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू इथे मात्र पहा पाठीमागे अक्षय होते आणि चेंडू मात्र डिक्लेअर स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. दिनेश साळुंखे समोर आपण फलंदाज आशिष यांना पाहतोय ज्याच्या बॅटिंगमधून एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. आता मात्र हाफ ट्रॅकरला समोरच्या दिशेला फटका दिलाय चटका दिलाय गोलंदाजाला. इथे मात्र चौकार 4 धावेंसाठी चेंडू सातोय. धावसंख्या झाली आहे 10 या अंकावरती. दोन चौकार आतापर्यंत या फलंदाजाच्या आशिषाच्या बॅटिंग मधून आपल्याला पाहायला मिळेल. चांगली फटकेबाजी करतोय अगदी समोरच्या दिशेला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून एक चांगला फटका. त्यानंतर आपण पाहिलं तर त्या अगोदरचा फटका कव्हर आणि पॉइंटच्या मधून अगदी गॅप सिलेक्शन 4 धावेंसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा फटका चांगला आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. एक धाव गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. एका धावेबरोबर संघाचं धावफलक 11 या धावसंख्येवरती आपण जाताना पाहायला मिळते. इथे मात्र पहा भन्नाट यॉर्कर चेंडू आणि इथे मात्र एक धाव मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळते. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे 12. 3 मॅन ऑफ द मॅच निजरे संघ आपल्या बाकी आहेत. आपली ज्यांची नावं घेतोय त्या खेळाडूंनी आपण समालोचन कक्षामध्ये या. सुजित दादा शेडगे आणि किरण शिलाटकर आणि अभय बिल्लारे तिन्ही खेळाडूंना विनंती असेल आपलं
सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचंय. विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय. दुसरा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पाहू शकाल संजय साळुंके. धाव संख्या झाली आहे 13 धावा. दुसरं षटक या ठिकाणी सॉरी 12 धावा झाल्यात धावफलकावरती. दुसरं षटक संजय साळुंके याच्या हातामध्ये. लेफ्ट हँड फलंदाज आपण पाहतोय. मंगेश आतापर्यंत 1 धाव आपल्या संघासाठी जमा करताना पाहायला मिळालेत. थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू आहे तिथे, मात्र क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. 1 धाव मिळाले. स्ट्राईक रोटेट करताना आपण पाहायला मिळतील. मंगेश साथीदाराला आशिषाला चांगली खेळ करत असताना स्ट्राईक वरती आणलं जाते. 13 धावा झाल्या. षटक क्रमांक दुसरं. 1 चेंडू टाकून झालाय. अजून या षटकातले 5 चेंडू मात्र खेळण्यासाठी नक्कीच स्ट्राईक वरती आपण पाहतोय. आशिष ज्याच्या बॅटिंगमधून आपण 2 चौकार पाहिलेत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू समोरच्या दिशेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बघा पांडुरंग साळुंके अगदी बॉल पर्यंत धावत गेले. हे फलंदाजाने हेरलं आणि तिथे मध्ये आपले पार्टनर समोरच्या एंडला जे धावत होते मंगेश त्यांना थांबवण्यामध्ये यशस्वी झालेत फलंदाज आशिष. आता मात्र इथे काय घडतंय. लेग बिफोरची अपील, सॉरी या ठिकाणी दांडी 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 गुल होते. गोलंदाज मात्र गोलंदाजी करतोय या ठिकाणी पॉवरफुल आणि फलंदाजाची दांडी करतोय या ठिकाणी गुल. पहा अगदी भन्नाट यॉर्कर चेंडू क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. फलंदाज ओळखू शकला नाहीये आणि इथे मात्र विकेटचं पतन आपण पाहतोय. आशिष मात्र परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज अमोल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आतापर्यंत संजय. धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या 13 आहे. नवीन अमोल फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समोर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय संजय साळुंके. हाफ ट्रॅकर चेंडू आहे परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण झालंय. परंतु आपण जर पाहिलं तर 1 धाव मात्र रोखू शकत नाहीयेत. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी जर पाहिलं तर संजय यांचं अगदी क्षेत्ररक्षण सजवलंय. हवेचा प्रवाह विरुद्ध दिशेला आपण पाहायला मिळतोय. गोलंदाजाला थोडंसं अडचण या ठिकाणी पाहायला मिळते. इथे मात्र स्लोअर पद्धतीची गोलंदाजी अप्रतिम चेंडू हाताळलाय. डॉट चेंडूची सांगता आपण पाहतोय. शांत क्रिकेट आपण पाहतोय दानवली संघाकडून. या ठिकाणी दानवली संघ मॅच मध्ये फलंदाजी करत असताना या ठिकाणी पहा फटका चांगला आहे. चेंडू चाललाय हळूहळू. 4 धावांसाठी येतोय. चौकार चौकार चौकार. 4 धावा. टायमिंग या ठिकाणी अगदी प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. धावसंख्या झाली आहे 2 षटकांचा या ठिकाणी कालावधी संपलाय. धावसंख्या झाली आहे 18. या धावसंख्येवरती 6 धावा दिल्यात आणि 1 विकेट मात्र महत्वपूर्ण या ठिकाणी टिपण्यामध्ये यशस्वी झालाय गोलंदाज संजय साळुंके. चला टीम मीटिंग घ्यायची नाही. शेंबडी संघ आपण नेक्स्ट गोलंदाज लगेच या ठिकाणी तयार ठेवायचा आहे. षटक क्रमांक 3 कोणाच्या हातामध्ये कोणाच्या खांद्यावरती असणार. अर्थातच दिनेश साळुंके यांच्या खांद्यावरती षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय दिनेश.
2 षटक झालेत. तिसरं षटक वैयक्तिक, दुसरं संघाचं तिसरं षटक या ठिकाणी आपण पाहतोय दिनेश याच्या खांद्यावरती. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. आता मात्र चांगला या ठिकाणी चेंडू टाकला होता. त्या ठिकाणी फलंदाज एक धाव मात्र रोखू शकत नाहीयेत. वेळ ही नदीसारखी आहे. आपण एकाच पाण्याला दोनदा स्पर्श करू शकत नाहीये, कारण एकदा निघून गेलेला पाण्याचा प्रवाह पुन्हा परत येत नाहीये. वेळेला महत्व देऊन खेळाच्या प्रत्येक क्षणाचा मित्रांनो तुम्ही आनंद घ्या. आनंद घेत असताना दानवली टीम हळूहळू धावसंख्या उभी करण्यामध्ये यशस्वी ठरतोय, परंतु गोलंदाजी तितकीच कंजूस गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते शेंबडी संघाकडून. इथे मात्र गोलंदाजांवरती तुटून पडावं लागेल. आता मात्र हात खोलावे लागतील दानवले टीमला, कारण की खूप मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय शेंबडी संघ आज जर पाहिलं तर पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन मध्ये अव्वल रँकिंग मध्ये 1 नंबरच्या क्रमांकावरती पाहायला मिळते. फटका चांगला आहे. ते मात्र क्षेत्ररक्षक काय करतोय, एकेरी दावेचं रूपांतर दुहेरीमध्ये राजेश त्या ठिकाणी होते. थोडस त्या ठिकाणी अडखळत फिल्डिंग करत होते, परंतु 2 धावा रोखू शकले नाही आहेत. इथे मात्र समोरच्या दिशेला अटॅक केलाय. चेंडू मात्र हातात, फलंदाज बाद. बॅक टू पवेलियन. कॅच पकडला जातोय, झेल पकडला जातोय. फलंदाजचा खेळ देखील संपला जातोय. डगआउट मध्ये परजीतच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला मंगेश मात्र माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळेल. बघा त्या ठिकाणी आपण पाहतोय दीपक साळुंके होते, कोणती चुकी नाही असं आम्हाला वाटलं होतं. कदाचित गाडीचा अडथळा तिथे येईल की काय, परंतु अगदी तीक्ष्ण नजर शेवटपर्यंत बॉलवरती ठेवली आणि बॉल हातामध्ये पकडला गेला आणि तिथे मात्र विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय अमय या ठिकाणी पाहायला मिळतील. 1 विकेट्स मात्र या षटकामध्ये आपण पाहतोय. 3 धावा खर्च केल्या, 3 चेंडू देखील टाकण्यामध्ये यशस्वी झालाय दिनेश. उर्वरित 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळेल आणि कशा पद्धतीने टाकण्यामध्ये यशस्वी होईल हे देखील पाहावं लागेल. लेग साइडला मारलाय, गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. तिथे मात्र 1 धाव पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर चेंडू उडवलाय, चेंडू हवेमध्ये, झेलची संधी. इथे मात्र काय घडलंय पहा. त्या ठिकाणी मी म्हणेन क्षेत्ररक्षण अगदी चांगलं झालं होतं. त्याच्या बाजूला जो क्षेत्ररक्षक होता त्यानं जर त्याला कव्हर केला असतं तर कदाचित हा झेल दोन्ही क्षेत्ररक्षकांनी मिळून टिपला असता, परंतु त्या ठिकाणी तसं काही घडलं नाहीये. अगदी झेल सुटला जातोय, धरतीला दान होताना पाहायला मिळतोय. 2 धावा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला. इथे तुतुमय झालंय दोन्ही फलंदाजांमध्ये. धाव की नको धाव असं चाललं होतं, परंतु तिथे मात्र डॉट चेंडूची सांगता षटक क्रमांक 3 देखील कंप्लीट झालंय. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. 2 गडी बाद 24 धावसंख्या झाली आहे. या षटकामध्ये देखील दिनेश यांनी 7च धावा 6 धावाच खर्च केल्यात. अगदी महत्वपूर्ण 1 विकेट देखील त्यांच्या धावावरती राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये देखील त्यांनी 12 धावा खर्च केल्या गेल्या होत्या, म्हणजे 12 धावा पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये कमबॅक आपल्याला करताना पाहायला मिळालं दिनेश यांच्या माध्यमातून. आता मात्र या ठिकाणी फिरकीचा जादूगार म्हणून ज्याला पाहिलं जातं शेंबडी संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल दीपक साळुंके गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतील.
धावसंख्या मात्र 24 या अंकावरती आपण पाहतोय. इथे मात्र पहा दोन्ही फलंदाजांमध्ये थोडंसं तुतुमय झालंय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. पंच सांगताय त्या ठिकाणी एक धाव मात्र गोशांगी क्षेत्रामध्ये ऍड केली जाईल. पहिला चेंडू अगदी चांगला चेंडू आपण पाहायला मिळाला दीपक साळुंके यांचा. दोन्ही फलंदाजांमध्ये थोडंसं मी म्हणेन टक्कर झाली, परंतु तिथे सावरत देखील त्या दोन्ही फलंदाजांमध्ये एक धाव मात्र पूर्णपणे कंप्लीट करत असताना पाहायला मिळाली. इथे मात्र फटका चांगला आहे. कॅच समोरच्या दिशेला. दिनेश चेंडू खाली येतोय. कॅच पकडली जाते. पुन्हा एकदा या ठिकाणी धोक्याची घंटा वाजवली जाते. दानवली संघाकडून फलंदाज अमोल मात्र माघारी परततोय. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची जिथे हारण्याची जास्त भीती वाटते. एकाच वेळी एकच काम करा, पण ते असे करा जग त्या कामाची दखल घेईल आणि जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असेल. तुम्ही नाव कमवण्यामध्ये व्यस्त राहा मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला जर नाव तुमचं कमवायचं असेल तर चांगला खेळ आपल्याला करावा लागेल. कारण आज खऱ्या अर्थानं प्रत्येक असोसिएशनमध्ये जर पाहिलं तर यूट्यूब लाईव्ह स्पर्धा ही घर बसल्या प्रेक्षक वर्ग असतील, तुमचे मित्र परिवार, तुमचे आई वडील, तुमचे नातलग, तुमचे वर्गमित्र हे सर्वजण आपल्या मॅच आनंदाने पाहत असतात. परंतु ज्यावेळी आपला खेळ मात्र चांगला होतो ती नक्कीच आपलं हे सर्व प्रेक्षक वर्ग आपलं कौतुक करतात. परंतु एखाद्या वेळी जर का आपला खेळ खराब राहिला ना तर हेच प्रेक्षक वर्ग आपल्यावरती नाराज असतात मित्रांनो. परंतु आज दाखवायचं आहे ते मात्र दानवले संघाला. परंतु इथे मात्र शेंबडी संघ चांगली कामगिरी करतोय. गोलंदाजी जशी इथे मात्र लोअर फुल टॉच आहे. चेंडू चाललाय सीमारेषे पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. लोअर फुल टॉच चेंडू. धावसंख्या झाली 30 या धावसंख्येवरती. एका धावेसाठी आपण पाहतोय. एक धाव मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. चार षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या बघता बघता 31 या अंकावरती जाऊन पोहोचली. यानंतरची नेक्स्ट मॅच आपण 32 या आकड्यावरती पोहोचली आहे. यानंतरची नेक्स्ट मॅच कोळगर संघ विरुद्ध JCC धोंडेवाडी संघ. आपणास विनंती आहे टॉस साठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण समालोचन कक्षाच्या अगदी बाजूला प्रेझेंटेशन बॉक्स अर्थातच टॉस का बॉस या ठिकाणी आपण येऊन थांबायचं आहे. यानंतरची नेक्स्ट मॅच बी ग्रुप मधील दुसरी मॅच आपल्याला पाहू शकाल. शेवटचं षटक नवदीत सितारा, नवदीत गोलंदाज म्हणून आज शेंबडी संघ यांच्याकडे पाहिलं जातं. अर्थातच वैभव साळुंके गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आहे. डिक्लेअर झोन मध्ये पाठीमागे चेंडू चाललाय. एक धाव मात्र या ठिकाणी गोशांगी क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वैभव साळुंके गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या झाली आहे 33 या धावसंख्येवरती. आता मात्र शॉर्ट प्लेनचा चेंडू उसळी घेतली आहे. डॉट चेंडूची सांगता एक चांगला चेंडू अप्रतिम या ठिकाणी हाताळताना आपण पाहायला मिळतोय. या ठिकाणी जर पाहिलं तर वैभव साळुंके याचं कौतुक केलं जाईल. 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. एक धाव मात्र खर्च केली जाते. अजून या षटकातले 4 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र या ठिकाणी पहा चेंडू अगदी ऑफ दिशेला पटकावला. तिथे देखील डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला मिळेल. एकेरी धावा घेत आपण पाहतोय. शेंबडे संघ या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत असताना दानवली टीम अगदी
मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी मोठे मोठे फटके खेळताना देखील पाहायला मिळत नाहीये, कारण की इथे मात्र जी गोलंदाजी अटॅक आपण पाहतोय तो अगदी चांगला या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला फटका आहे. कार्पेटच्या साईडने चेंडू येतोय अलॉंग द ग्राउंड. चेंडू आला आहे तिथे मात्र पांडुरंग तैनात होते. एक धाव मात्र कंप्लीट केली आहे आणि इथे मात्र एका धावीवरती समाधान मानलं जात आहे. धावसंख्या 35 या अंकावरती दानवली टीम आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. शेवटचं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. पाठीमागच्या दिशेला जर पाहिलं तर गोशांकी क्षेत्र आहे तिथे एक धाव मात्र डिक्लेअर स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव या ठिकाणी या चेंडूवरती घेतली जाईल. 36 धावा धावफलकावरती शेवटचं षटक. शेवटच्या षटकातले असूनही अद्याप चेंडू शिल्लक आहेत ते मात्र एक चेंडू. त्यानंतर लगेच टॉस केला जाईल. कोळघर संघ आणि धोंडेवाडी संघ आपण या टॉस साठी. इथे मात्र फटका चांगला आहे. समोरच्या दिशेला खेळ आहे तिथे मात्र लॉंग ऑफ वरून दीपक येत आहेत. एक धाव मात्र कंप्लीट झाली आहे. दुसरा धाव देखील त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. अशा तऱ्हेने आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 5 संपलेत. 5 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 38 झाले. 39 धावा करायच्या आहेत त्या मात्र शेंबडी संघाला छिंगण्यासाठी. इथून पुढे आज खऱ्या अर्थानं 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. यानंतर नेक्स्ट मॅच कोळघर विरुद्ध धोंडेवाडी. दत्त चॅलेंजर क्रिकेट क्लब करंडीचा आयोजक झाला. दत्त चॅलेंजर क्रिकेट क्लब करंडीचा आयोजक झाला. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला. चषक आज लागलाय गाजायाला. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला. जास्त या ठिकाणी आपण टॉस करतोय. नक्कीच कोळघर संघ आपण टॉस जिंकलाय. सचिन शिंदे थोडस जवळ या. आज खऱ्या अर्थानं एक भव्य दिव्य अशी स्पर्धा या ठिकाणी आपण करंडी ग्रामस्थांच्या वतीनं आणि करंडी टीमच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये आपल्याला स्थान मिळवलंय आणि आज टॉस जिंकलाय. प्रथमतः आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करूया. नक्की क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. आज जर पाहिलं तर आपल्या विरुद्ध एक अखेर सावलीमध्ये टीम खेळताना पाहायला मिळणार आहे. नवोदित चेहरे आपल्या समोर येताना पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या टीमला आपण किती धावांपर्यंत रोकाल?
नक्कीच कमीत कमी धावामध्ये 5 ओव्हरचा सामना असेल तर कमीच धावामध्ये थांबण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. नक्कीच प्रयत्न कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, परंतु आज स्पर्धा जर पाहिली तर करंडी ग्रामस्थांच्या वतीनं खूप सारी मेहनत घेतली आहे आणि या मेहनतीचं फळ साक्षात आज पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? आयोजन खूप छान आहे आणि दुसरं नवीन आयोजन असल्यामुळे थोडंसं खेळायला जरा मजा वाटेल. नक्कीच खेळण्यासाठी मजा असणार आहे. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर धोंडेवाडी संघ आपल्याला प्रथमतः फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करत असताना किती धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट कराल आपण? प्रथमतः मी करंडे गावचे मेळा आयोजकांचे अभिनंदन करेल की आम्हाला भोर तालुका पुणे जिल्ह्यामधून खेळाची संधी मिळाली त्याबद्दल, आणि कमीत कमी आम्ही 60 धावा करू. नक्कीच 60 धावांचं या ठिकाणी टार्गेट उभा करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल, परंतु आज जर पाहिलं तर रायरेश्वर भोर तालुका असोसिएशनमधून आपण खेळताय आणि आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपल्याला देखील संधी मिळाली आहे. संधीचं सोनं नक्कीच आपण देखील कराल, परंतु जास्तीत जास्त धावांचा टार्गेट उभा करण्याचा मानस असणार आहे. अपोजिट टीम जर पाहिलं तर कोळघर टीम आहे. पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कास पठार विभागातील ही टीम आपल्याला पाहायला मिळेल. आज खऱ्या अर्थानं दोन्ही संघांमध्ये एक चांगलं युद्ध पाहायला मिळेल. दोन्ही संघांना आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देऊयात आणि मान्यवरांना विनंती करूयात की आपण देखील व्यासपीठावरती स्थानबद्ध व्हायचं. थँक्यू सो मच. जाऊयात कॉम्बॉक्समध्ये ज्या ठिकाणी आमचे सहकारी साथीदार मायक्रोफोनवरती जोडले जातील. किरण धनावडे साहेबांकडे जाऊयात. तोपर्यंत आपण थांबतोय. पाहत राहा, ऐकत राहा. या ठिकाणी श्री दत्त चषक 2024चा थरार. धन्यवाद. तर धन्यवाद निवृत्ती. एक सुमधुर आवाज आपल्यापर्यंत आज सकाळपासून पाहायला मिळत होता. तर एक धाव या ठिकाणी घेण्यामध्ये यश येते आणि एका धावेवर समाधान मानलं जात आहे. श्री गणेशा देखील या ठिकाणी केला जातोय एका धावेने. तर नक्कीच या ठिकाणी लक्ष मात्र 39 या धावांचं लक्ष नक्कीच आहे शेंबडी या संघासमोर, परंतु नक्कीच पहिल्याच चेंडूपासून सुरुवात मात्र या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळते. रामई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं एक धाव खर्च झालेली आहे याच्या गोलंदाजीवर. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच या ठिकाणी एक सुरेख सुरुवात देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अमय गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी वारंवार बदल केला जातोय आणि नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये बदल मात्र या ठिकाणी नक्कीच केला गेला आहे. अमय याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी अक्षय. लाजवाबाचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्र घोषित निवडलं गेलंय. एका धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाईल आणि एका धावेच्या भरीबरोबरच धावफलक या ठिकाणी आता जाऊन ठेपेल 2 या धावसंख्येवर. 2 धावा नक्कीच या ठिकाणी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला ना तर पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि हे षटक म्हणजे हाणामारीचं षटक म्हटलं जातं. आणि या षटकामध्ये मात्र या ठिकाणी 2 चेंडूंचा खेळ संपला आणि 2 धावा अवघ्या खर्च झाल्यात. अमय याचा पुढील चेंडू. लाजवाबाचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षक बीट होत आहेत आणि एकच धाव या ठिकाणी खर्च केली जाते. तर एका धावेबरोबरच धावफलक या ठिकाणी आता जाऊन ठेपेल 3 या धावसंख्येवर. तर 3 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील संजय. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. नक्कीच या ठिकाणी जर आपण जर विचार केला शेंबडी संघाकडून जर या ठिकाणी दोन्ही फलंदाज अजूनही अबाधित आहेत, ते मात्र या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी जमेची बाजू या संघाकडे आहे. अमय याचा पुढील चेंडू आणि नक्कीच या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोचवला जातोय. अवांतर धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाते. तर धावफलक या ठिकाणी आता जाऊन टेपलेला आहे 4 या धावसंख्येवर. अमय याचा पुढील चेंडू मॅन फ्रॉम दानवली. लाजवाब गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. पंचांकडे देखील या ठिकाणी दाद मागितली जाते आणि पंच या ठिकाणी बूट आकाशाकडे करताना पहिल्या विकेटचं पतन नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर एक चांगली आणि नफीतुली गोलंदाजी पहिल्या षटकासाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि नक्कीच या ठिकाणी विकेटचं पतन झालेलं आहे. तर संजय याला या ठिकाणी माघारी वर्तावं लागतंय. नक्कीच या ठिकाणी सलामीला आलेला फलंदाज संजय
याला नक्कीच या ठिकाणी माघारी परतावं लागते. तर नक्कीच या ठिकाणी मी आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर नवीन फलंदाज दिनेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दिनेश फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. नक्कीच या ठिकाणी बहारदार खेळ करणं खूप गरजेचं आहे. 39 धावांचं लक्ष आहे. टार्गेट थोडंसं छोटं आहे, परंतु आक्रमण चढवणं अतिशय महत्त्वाचं, कारण पहिला षटकाचा खेळ अप्रतिम या ठिकाणी पाहायला मिळतोय अमय याच्या गोलंदाजीमध्ये. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. नक्कीच आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत पोचवल्या जात आहेत. लवकरात लवकर या ठिकाणी सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. अमय याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी नवीन फलंदाज दिनेश आता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. पुढे मारण्याचा प्रयत्न केला जातोय. सुरक्षित क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. लाजवाब क्षेत्ररक्षण. एका धावीची भर आणि या एका धावीच्या भरीबरोबरच धावफलक आता या ठिकाणी जाऊन ठेपलेला आहे 5. या धावसंख्येवर 5 धावा अवघ्या खर्च केल्यात आपल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं हे षटक आहे. लाजवाब या ठिकाणी गोलंदाजी मी म्हणेन, कारण शेवटचा चेंडू प्रगतीपथावर आहे आणि धावफलकावर या ठिकाणी धावा आहे त्या 5. लाजवाब फटका मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळतोय. येतोय हा खणखणीत लाजवाब षटकार आणि या षटकाराबरोबरच मॅच मध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी रंगत आपल्याला पाहायला मिळते. अक्षयच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत षटकार आणि या षटकाराबरोबरच धावफलक या ठिकाणी आता जाऊन ठेपेल 11 या धावसंख्येवर. तर नक्कीच या ठिकाणी एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत होती अमयच्या माध्यमातून, परंतु शेवटच्या चेंडूवर जो षटकार लगवला गेला त्याबरोबरच धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 11 या धावसंख्येवर. तर 11 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत आणि प्रणय याला या ठिकाणी बोलवलं गेले गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या षटकाची जबाबदारी प्रणयवर या ठिकाणी देण्यात आलेली आहे दानवली या संघाकडून. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. आणि स्ट्राईक एंडला आपण या ठिकाणी पाहतोय दिनेश याला. नक्कीच या ठिकाणी स्ट्राईक एंडला आपण पाहतोय दिनेश याला. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. नक्कीच टिकून राहणं खूप महत्त्वाचं आहे. चला सामन्याला सुरुवात करून घ्या कृपया. पुढून मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे, मात्र गोलंदाजी या ठिकाणी भरताना आपल्याला पाहायला मिळते. डॉट येतोय हा चेंडू. धावसंख्या या ठिकाणी स्थिर धावफलकावर धावा येत्या 11. तर 11 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत आणि दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. नक्कीच या ठिकाणी प्रशंसा करावी लागेल गोलंदाजांची. लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत. पुढून मारण्याचा प्रयत्न पुन्हा केला जातोय, परंतु दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. एक अवांतर धावेची भर या ठिकाणी गणली जाते. धावफलकावर धावा मात्र या ठिकाणी आहे त्या 12 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा प्रणय सज्ज होते गोलंदाजी मार्कवर सामना करण्यासाठी. पुन्हा एकदा या ठिकाणी दिनेश. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय निवडलं गेले घोषित क्षेत्र. एका धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाईल आणि एका धावेच्या भरीबरोबरच धावफलक या ठिकाणी जाऊन ठेपेल. तर दिनेश नक्कीच या ठिकाणी आता फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो एक धाव तर धावून पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी येतोय हा चौकार. नक्कीच पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय आणि या चौकाराने पुन्हा एकदा मॅच मध्ये जाण आणलेली आहे. तर ही चौकार आणि एका षटकामध्ये एक चौकार किंवा एखादा षटकार जर आपण घेत आहे
तर धावफलकावर धावा या ठिकाणी आहे त्या 17. प्रणय याचा पुढील चेंडू आणि आता देखील आपण पाहतोय दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव नक्कीच या ठिकाणी धावफलकावर गणली जाईल. धावफलक आता या ठिकाणी जाऊन ठेवेल 18. या धावसंख्येवर 18 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रणय याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी फलंदाज दिनेश आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी मार्कवर. आणि नक्कीच या ठिकाणी अतिशय संथ गतीने चाललेला हा खेळ, कारण धावफलकावर धावा मात्र या ठिकाणी 39 धावांची गरज आहे आणि धावफलकावर या ठिकाणी धावा आहेत त्या 18. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून घेतला जातोय. व्हाईट +1. नक्कीच या ठिकाणी एक चोरटी धाव घेण्यामध्ये देखील यश आलंय. अशा 2 धावा धावफलकावर घेतल्या जातील. धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 20 या धावसंख्येवर. अजूनही 19 धावांची या ठिकाणी गरज आहे. प्रणय याचा पुढील चेंडू आता मात्र सामना करण्यासाठी अक्षय. लाजवाब असा फटका त्या ठिकाणी नो मॅन्स लँड क्षेत्र निवडलंय. थोडीशी गपलत त्या ठिकाणी पाहायला मिळते. दुसऱ्या धावीचा देखील प्रयत्न केला जाईल. 2 धावा या ठिकाणी सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांबरोबरच धावफलक जाऊन ठेपलाय 22 या धावसंख्येवर. तर 22 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत. प्रणय याचं थोडंसं महागडं षटक नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रणय याचा पुढील चेंडू लाजवाब फटका, लाजवाब फटका. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये. येतोय हा कणकणीत लाजवाब षटकार आणि या षटकाराने मात्र या ठिकाणी विजयाचं अंतर कमी करणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. लाजवाब फलंदाजी देखील या ठिकाणी पाहायला मिळते. पुरेपूर फायदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा प्रणय आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. दानवली या संघाकडून गोलंदाज प्रणय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावफलकावर धावा आहेत त्या 28. आता मात्र या ठिकाणी आपली लय प्राप्त केली आहे. लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. डॉट येतोय हा चेंडू आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय षटकाची देखील या ठिकाणी समाप्ती होताना पाहायला मिळते. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा आहे त्या 28. चला 28 धावा धावफलकावर आहेत. 28 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा. चला टीम मीटिंग्स घेऊ नका मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे. कृपया अजूनही एक मॅच या ठिकाणी शेष आहे. टीम मीटिंग्स घेऊ नका. पुढील गोलंदाजाला त्वरित आमंत्रित करा आणि लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. जर आपण या ठिकाणी आयोजकांना जर काय देऊ शकतो ना तर हा वेळ खूप महत्वाचा आहे मित्रांनो. आयोजकांना जर आपल्याला काय द्यायचं असेल तर वेळ द्या, कारण वेळ खूप महत्वाची आहे. आयोजकांसाठी वेळ देणं हीच नक्कीच या ठिकाणी मी म्हणेन की एक आपली सेवा आमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. तर गोलंदाजी मार्कवर आता नवीन गोलंदाज अमय पुन्हा एकदा आलाय, ज्याने मात्र या ठिकाणी 11 धावा दिल्या होत्या या आधीच्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक होतं आणि पुन्हा एकदा त्यालाच या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं आहे. आणि फलंदाजी मार्कवर जर मी म्हणेन तर दिनेश याला आमंत्रित केलं गेलेलं आहे. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. आत्तापर्यंत मात्र या ठिकाणी दिनेशने एक चांगली सुरुवात करून दिली आपल्या या संघासाठी. अमय याचा पुढील चेंडू लाजवाब असा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू खाली लाजवाब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. विकेटचं देखील या ठिकाणी पतन होत आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी मॅच ऑन होती आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय त्याची जागा भरून काढण्यासाठी सुनील याला आमंत्रित केलं गेले. नवीन फलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अमयने मात्र या ठिकाणी एक सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत लगावलं होतं. एक षटकार जर या ठिकाणी पाहायला मिळते. दिनेशची खेळ या ठिकाणी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. तर अमय आता गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल, ज्याने मात्र या ठिकाणी पहिला षटक लाजवाब टाकलं होतं. शेवटचा जर षटकार सोडला तर अमय याचा पुढील चेंडू
लाजवाब असा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. यावर एक आणि एकच धाव या ठिकाणी घेतली जाईल आणि एका धावेवर नक्कीच या ठिकाणी समाधान मानलं जात आहे. हे एका धावेबरोबरच धावफलक जाऊन ठेपलेला आहे 29 या धावसंख्येवर. तर 29 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत. चला सामन्याला सुरू करून घ्यायचं आहे. वेळ कमी आहे मित्रांनो, वेळेची बचत करा कृपया. अमय याचा पुढील चेंडू. लाजवाब असा फटका पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि जेल मात्र या ठिकाणी टिपला जातोय. विकेट्स या ठिकाणी प्रथम तोच गोलंदाज त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आणि तोच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कॅच घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. धाव फलकावर धावा आहे त्या 29 आणि 29 धावांवर या ठिकाणी अडकून पडलाय संघ. तर संघाला मात्र या ठिकाणी बाहेर काढावं लागेल. एखाद मोठे फटके खेळणं खूप गरजेचं आहे. 29 धावा धाव फलकावर आहेत तर 39 धावांचं लक्ष आहे. अजूनही 10 धावा आपल्याला करायच्या आहेत. राजेश आपल्याला पाहायला मिळतील नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. नक्कीच या ठिकाणी राजेशला आज हिरो बनण्याची संधी आहे. 10 धावा अवघ्या करायच्या आहेत आणि अमय मात्र या ठिकाणी एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत. तर या ठिकाणी नक्कीच पाहतोय आपण घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू. त्याचबरोबर एक धाव पळून काढलेली घ्यायची आहे का सर? एकच धाव. धन्यवाद सर. तर एकच धाव या ठिकाणी घेतली जाईल. 1D डिक्लेअर झोनमध्ये गेलेला हा चेंडू. तर एका धावेची भर धाव फलक या ठिकाणी जाऊन ठेपलेला आहे आता 30 या धावसंख्येवर. अजूनही 9 धावांची गरज इथून पुढे पाहायला मिळेल. पुन्हा एकदा कार्पेटचा फटका आपल्या फॉलो थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर धावसंख्या या ठिकाणी स्थिर आहे. धावफलकावर धावा आहे त्या 30. अजूनही 9 धावांची या ठिकाणी गरज आहे. अमय आतापर्यंत एक लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अमयच्या माध्यमातून अवघ्या 2 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वाचे विकेट देखील प्राप्त केलेले आहेत या अमयने. अमय याचा पुढील चेंडू. डिफेन्स आणि काय पाहतोय आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कॉटन बोल्ड पाहायला मिळतोय. लाजवाब गोलंदाजी 3 महत्वाचे विकेट माघारी परतवण्यामध्ये आणि अवघ्या 2 धावा आपल्या या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा मॅच मध्ये दानवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि विकेट्सवर विकेट्स प्राप्त करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 12 चेंडू आहेत आणि धावा करायच्या आहेत 9. संघ थोडा अडचणीत आहे परंतु अडचणीतून बाहेर काढावं लागेल. नक्कीच या ठिकाणी हौसले आपले बुलंद करावे लागतील. 9 धावांची अजूनही गरज आहे परंतु जोपर्यंत आपण विजयी होत नाही ना तोपर्यंत आपण सांगू शकत नाही मॅच कोणाकडे जाईल. कारण हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं जातं ते नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. तर 12 चेंडू आणि 9 धावा असं हे समीकरण येऊन ठेपलेलं आहे गोलंदाजी मार्कवर. लाजवाब असा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि विकेटचं पतन लाजवाब या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मंगेश या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत होता आणि लाजवाब असं मॅच आपल्याला पाहायला मिळते. वैभव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर एखाद्या जर आपण या ठिकाणी पाहिलं ना तर एखाद्या माळेतले मणी ज्याप्रमाणे गळून पडतात ना तशी विकेटचं या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच आता अशा स्टेजला आहे की मॅच दोन्हीकडे जाऊ शकते. 50-50 वाली ही मॅच आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 11 चेंडू आणि 9 धावांची गरज. या पुढील समीकरण नव्याने मांडता येईल. 11 चेंडू आणि 9 धावा. मंगेश याचा पुढील चेंडू आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. नक्कीच या ठिकाणी अतिरिक्त धाव दिली जाते. समीकरण पुन्हा एकदा बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. आता 11 चेंडू आणि 8 धावांची गरज. या पुढील समीकरण मंगेश याचा पुढील चेंडू. मंगेश याचा पुढील चेंडू.
आता देखील दिशेहीन गोलंदाजी आणि हे नक्कीच थोडस अडथळा आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण पुन्हा एकदा बदलताना 11 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. दानवली संघ जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकाच्या अखेरीस मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु या अतिरिक्त धावा हे मात्र त्यांना संकट नक्कीच या ठिकाणी दानवली संघासमोर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी थोडंसं नक्कीच या ठिकाणी आपल्याला चांगलं प्रदर्शन करावं लागेल. आता देखील घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू एका धावेची भर या ठिकाणी गणली जाईल. समीकरण आता बदलताना आपल्याला पाहायला मिळते 10 चेंडू आणि 6 धावांची गरज. यापुढील समीकरण नव्याने मांडता येईल. 10 चेंडू आणि 6 हे लक्ष्य मात्र थोडंसं नक्कीच या ठिकाणी चांगलं आहे. लक्ष्य मात्र या ठिकाणी पार करू शकतात, परंतु हे क्रिकेट आहे. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये नक्कीच या ठिकाणी अनिश्चिततेचा खेळ. लाजवाब आणि हा खणखणीत येतोय लाजवाब षटकार. विजयी षटकार नक्कीच या ठिकाणी म्हणावं लागेल आणि या ठिकाणी विजयी ठरतोय शेंबडी हा संघ. नक्कीच विजयी षटकार या ठिकाणी पाहायला मिळते. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे दानवली संघ आपला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल आपलं देखील या ठिकाणी हार्दिक आभार. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. कृपया मी विनंती करेन